बीड जिल्ह्यामध्ये एका गावात एक वयोवृद्ध कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक 50 वर्षीय वयोवृद्ध रंजना सावंत ही महिला राहत होती. रंजना ही शिक्षिका महिला होती म्हणून ती शाळेत दररोज शिकवायला जायची. रंजनाचा पती सकाराम हा रिटायर कर्मचारी होता म्हणून त्याने गावामध्येच एक किराणा दुकान टाकले आणि ते दुकान सकाराम चांगल्या प्रकारे चालवत होता. दोघांचा संसार खूप चांगल्या प्रकारे चाललेला होता. गावातील लोक त्यांच्याकडे बघून खूप आनंदात होते, कारण दोघांचे वय खूप होते तरी ते दोघे काम करून आपला प्रपंच चालवत होते. 15 नोव्हेंबरचा तो दिवस होता. मध्यरात्रीची ती वेळ होती आणि गावातील लोक त्यावेळी गाढ झोपलेले होते. पण अचानक रंजनाच्या घरातून किंकाळी येऊ लागली होती. रंजना जोरजोरात ओरडायला लागली. तिच्या ओरडल्यामुळे गावातील लोक जागे झाले आणि गावातील लोकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. गावातील लोक जेव्हा तिच्या घरात गेले तेव्हा त्यांना तिथे सकाराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला होता. गावातील लोक विचार करायला लागले की सकारामचे कुणासोबत वैर नव्हते, तो सर्वांसोबत चांगला होता. भले त्याच्यासोबत असे कृत्य कोणी केले असेल. मग गावातील काही पुढारी लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पती सकाराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पतीला बघून रंजना ही रडत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक होती, जणू काही ती लपवत होती. काही दिवसापूर्वी रंजना ही शाळेत शिकवायला जायची. तेव्हा तिच्या शाळेत एक नवीन शिक्षक तरुण आलेला होता. मग रंजना आणि त्या शिक्षकाची चांगली ओळख झाली. त्या शिक्षकाचे नाव होते आनंद आणि तो शिक्षक 45 वर्षाचा होता. रंजना ही जरी आनंदपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती तरी ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती. मग रंजना आणि आनंदमध्ये ओळखी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण मात्र सकारामला या दोघांच्या प्रेम संबंधाविषयी काही माहीत नव्हतं. बिचारा दुकानात राहूनच आपलं काम करायचा. रंजना ही सकाळी शाळेत शिकवायला जायची आणि दुपारी आपल्या प्रियकराला घरी बोलवून त्याच्यासोबत संबंध ठेवायची. दुपारची वेळ असल्यामुळे गावात खूप शांतता असायची आणि रंजना आणि आनंदविषयी कुणालाही संशय येत नव्हता. मग सलग 10 दिवस रंजना आणि आनंदमध्ये संबंध प्रस्थापित व्हायचे. संबंध करून झाल्यानंतर आनंद हा रंजनाच्या घराच्या पाठीमागून पळून जायचा आणि रंजना ही शाळेत परत शिकवायला जायची. सगळं काही रंजना आणि आनंदमध्ये सुरळीत चाललेलं होतं. सकाराम हा आपल्या दुकानातून दमून थकून घरी यायचा आणि रंजना सोबत आपला वेळ घालवायचा. पण काही दिवसापासून रंजना ही सकाराम सोबत विचित्र वागू लागली. ती पहिल्यासारखी त्याच्यासोबत बोलत नव्हती, त्याच्यासोबत बसत नव्हती, त्याच्यासोबत झोपत नव्हती. आता रंजनाचे असे वागणे पाहून सकारामला तिच्याविषयी संशय यायला लागला. तरी पण त्याने तिच्यावर दुर्लक्ष केले. काही महिन्यांचा कालावधी हा असाच निघून गेला. बायको रंजना सकारामला अशी धोका देत राहिली. एक दिवस सकारामला रंजना आणि आनंदचे प्रेम प्रकरण कोणाकडून तरी समजले. दोघेही दुपारी भेटतात, संबंध ठेवतात असे सकारामला कळाले. तेव्हा सकारामच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सकारामला त्याच्या बायकोवर खूप विश्वास होता. त्याला वाटले की ह्या वयात त्याची बायको असं काही करणार नाही. पण त्याची बायको त्याच्या पाठीमागे त्याला धोका देत होती. नवरा सकाराम घर कसं चालेल हाच विचार दररोज करायचा आणि आपल्या दुकानात बसून दुकान चालवायचा आणि बायको हे सगळं विसरून परपुरुषासोबत संबंध ठेवायची. इतके काबाड कष्ट करून आपला काय उपयोग, असाच विचार आता सकारामच्या डोक्यात येऊ लागला. आता सकारामला वाटले की गावातील लोकांना माझ्या बायकोविषयी कळालं तर माझी इज्जत जाईल. जे लोक माझी इज्जत करत होते ते आता करणार नाही, गावात माझी बदनामी होईल. सकारामला याच गोष्टीचे खूप दुःख वाटत होते. सकाराम हा आपल्या बायकोला विचारू लागला की म्हातारपणात तू अशी का वागत आहे. सकाराम चिडून बायकोला बोलायला लागला की तू पहिल्यापासून अशी आहे, जर मला समजले असते तर मी तुझ्यासोबत लग्न केले नसते, मला समजायला थोडा उशीर झाला. असे बोलून सकाराम त्याच्या बायकोवर काही आरोप करायला लागला. आता बायको रंजनाला सकारामची अडचण वाटायला लागली. संबंधाची चटक ही रंजनाला लागली होती. त्यामुळे रंजनाने आपल्या प्रियकरासोबत बसून विचार केला आणि यावर मार्ग काढायला सुरुवात केली. मग रंजनाचा प्रियकर आनंद रंजनाला म्हणायला लागला की रात्रीच्या वेळी जर आपण सकारामला संपवलं तर कोणालाही संशय येणार नाही. असा विचार करत ते सकारामला मारण्याची प्लॅनिंग बनवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. सकाराम हा दुकानात गेला होता आणि रंजना ही घरी एकटीच होती. त्या दिवशी रंजनाने सकाळी तिच्या प्रियकराला घरी बोलून घेतले आणि मग दोघांनीही सकारामला कसे मारावे याचा प्लॅन तेथे बनवून ठेवला. मग त्याच दिवशी संध्याकाळी सकाराम दमून थकून घरी आला
आणि घरी आल्यानंतर रंजना सखाराम सोबत गोड गोड बोलू लागली. त्याला चांगल्या प्रकारे जेवण तिने दिले. मग बायकोचे चांगले वागणे बघून सखारामला वाटले की माझी बायको सुधारली असेल. सखारामला आपल्या बायको त्या दिवशी काही संशय आला नाही. पण सखारामला हे ठाऊक नव्हते की त्याच रात्री त्याची बायको ही त्याच्या जीवनाची काळ रात्रीन ठरणार आहे. मग जेवण वगैरे करून झाल्यानंतर सखाराम हा झोपी गेला. मग मध्यरात्री रंजनाने आपल्या प्रियकराला म्हणजेच आनंदला फोन केला आणि आनंदला आपल्या घरी बोलवले. मग मध्यरात्री आनंद घरी आला. सखाराम हा झोपलेला होता. बायकोने हळूच दार उघडलं आणि आनंदला घरात घेतलं. आनंद घरामध्ये आल्यानंतर आनंदने झोपेतच सखारामवर चाकूने वार केले. वार इतके जोरदार होते की सखारामचा तेथेच मृत्यू झाला. मग सखारामचा मृत्यू झाल्यानंतर आनंद आणि रंजनाने त्याच्याच मृतदेहासमोर संबंध प्रस्थापित केले. सर्व काही करून झाल्यानंतर रंजना ही आनंदला म्हणाली, तू मागच्या दाराने पळून जा, मी सर्व काही सांभाळते. मग आनंद पळून गेल्यानंतर रंजना ही जोरजोरात ओरडते. रंजना ही जोरजोरात ओरडून म्हणते की माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे, लवकर धावत या. रंजनाचा आवाज एवढा जोरात होता की गावातील लोक झोपेतून जागे झाले. गावातील लोकांनी रंजनाच्या घरी धाव घेतली. मग गावातील लोक रंजनाच्या घरी गेल्यानंतर त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. सखाराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्याची बायको रंजना ही त्याच्या समोर रडत बसलेली होती. मग गावातील काही पुढारी लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग पोलिसांनी तेथे चांगल्या प्रकारे तपासणी करायला सुरुवात केली. रंजना रंजना पोलिसांना म्हणायला लागली की मी झोपेतच होते आणि झोपेतच मला आवाज आला, तेव्हा मला दिसले की माझा पती हा रक्ताच्या थारोळ्यात होता. असे खोटे बोलून तिने पोलिसांना काहीतरी वेगळंच सांगितलं. मग पोलिसांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तपासणी करायला सुरुवात केली होती. रक्ताचे डाग हे जमिनीवर पडलेले होते आणि ते बाहेर पण दिसत होते. तेव्हा पोलिसांना काहीतरी वेगळा संशय येऊ लागला. मग पोलिसांनी आपल्यासोबत एक इंग्लिश कुत्रा आणलेला होता. पोलिसांनी जो इंग्लिश कुत्रा आणलेला होता तो रंजनाच्याच अवतीभोवती फिरायचा. इंग्लिश कुत्र्याचे असे वागणे बघून पोलिसांना रंजनावर संशय येऊ लागला. मग पोलिसांनी रंजनाची चांगल्या प्रकारे चौकशी करायला सुरुवात केली. पण रंजना ही पोलिसांना भटकवत होते की मी काही केले नाही, कोणीतरी आलं आणि माझ्या पतीला मारून गेलं, अशीच पोलिसांना ती बोलू लागली. मग पोलीस महिलांनी जेव्हा रंजनाला चांगल्या प्रकारे चोप दिला तेव्हा रंजनाने सर्व सत्य त्या पोलिसांना सांगितलं. मग रंजना पोलिसांना म्हणाली की माझ्या प्रियकराने आणि मीच माझ्या पतीला मारले आहे. तो आमच्यामध्ये अडथळा होता म्हणून आम्ही त्याला संपवले, अशी कबुली रंजनाने पोलिसांना दिली. मग पोलिसांनी रंजनाला अटक केली आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी रंजनाचा जो प्रियकर होता आनंद त्याला पण पकडले आणि त्याच्यावर पण कठोर कारवाई केली. मग पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले आणि न्यायालयामध्ये त्यांना जन्मठेप ही सुनावली. पण मंडळी तुम्हीच बघा, समाजात हे अशा प्रकारच्या महिला आपल्या पतीचा घात करतात आणि आपल्या जीवनाची राख रांगोळी करून घेतात. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या एका नवीन घटनेमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.